नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या या कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। माझे नाव अंजली आहे आणि मी नागपूरमध्ये राहते। माझ्या घरी फक्त मी आणि माझी आईच राहतो। 2 वर्षांपूर्वीपर्यंत माझे बाबाही आमच्या सोबतच होते, पण एका कार अपघातात ते आमच्यापासून कायमचे दूर गेले। बाबांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांचे मित्र कैलास काका आमच्या घरी आले। काही दिवस ते आमच्यासोबत राहिले, पण काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना परत जावे लागले। मात्र त्यांनी आम्हाला वचन दिले की ते नेहमी आमच्या पाठीशी असतील। बाबांनंतर कैलास काका हेच असे होते जे आम्हा मायलेकींवर खूप प्रेम करायचे। मी खूप लहान होते तेव्हापासूनच काका आमच्या घरी ये-जा करत होते आणि ते बाबांचे खूप जवळचे मित्र होते। ते इतके जवळचे होते की ते बाबांचे मित्र आहेत असे कधी वाटलेच नाही, तर ते आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत जे थोडे लांब राहतात असेच नेहमी वाटायचे। मी लहान असताना काका बाबांसोबत आमच्या घरी यायचे आणि माझ्यासाठी खूप सारी चॉकलेट्स आणायचे। मी आनंदाने त्यांच्या गळ्यात पडायचे आणि त्यांच्यासोबत खेळायचे। पण आता मी 18 वर्षांची झाले होते। हळूहळू माझ्यातील बालपण संपले होते आणि मी मोठी झाले होते। तरीही जेव्हा मी काकांना भेटायचे तेव्हा मी अजूनही त्यांना प्रेमाने मिठी मारायचे। मित्रांनो, बाबा वारले तेव्हापासून माझी आई खूप उदास असायची। मला नेहमी वाटायचे की आई पुन्हा कधी आनंदी होईल का? पण जेव्हा जेव्हा कैलास काका आमच्या घरी यायचे तेव्हा आईच्या चेहऱ्यावर थोड्या का होईना पण आनंदाची एक लकेर उमटायची। मीही स्वतःमध्ये एक वचन केले होते की मी आईला कधीही उदास होऊ देणार नाही। माझी आई आता 45 वर्षांची होती, पण ती दिसायला 30 वर्षांच्या स्त्रीसारखीच वाटायची। जेव्हा मी आणि आई मार्केटला जायचो तेव्हा लोक आमच्याकडे असे पाहायचे जणू आम्ही मायलेक नसून 2 बहिणी आहोत। माझी आई खूपच स्मार्ट होती, पण तिच्या दुःखाच्या सावलीमुळे तिचा चेहरा काहीसा कोमेजला होता। एका दिवशी मी सोफ्यावर बसून विचार करत होते की आई नेहमी उदास असते हे पाहून मला खूप वाईट वाटते। तिला अशा कोणाची तरी गरज आहे जो तिच्या वयाचा असेल, ज्याच्याशी ती प्रत्येक गोष्ट शेअर करू शकेल, प्रत्येक गोष्ट सांगू शकेल। पण असा कोण असू शकेल? मी हा विचार करत होते तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना आली की का आपण कैलास काकांशी बोलून पाहावे। मी काहीही विचार न करता कैलास काकांना कॉल लावला। सुरुवातीला काकांनी माझा कॉल उचलला नाही, म्हणून मला वाटले की काका कदाचित कामात व्यस्त असतील। मी हे विचार करत असतानाच माझ्या फोनची बेल वाजली आणि मी पाहिले की स्क्रीनवर कैलास काकांचा कॉल येत आहे। त्यांचा कॉल पाहताच मला खूप आनंद झाला आणि मी लगेच कॉल उचलला। मी कॉल उचलला तसे काका पलीकडून म्हणाले, "सॉरी बेटा, मी थोडा मीटिंगमध्ये व्यस्त होतो, म्हणून तुझा कॉल उचलू शकलो नाही." मी म्हणाले, "काही हरकत नाही काका, तुम्ही परत कॉल तर केलात." तेव्हा काका म्हणाले, "अरे, काय बोलतेस बेटा? जर मी तुझ्याशी बोलणार नाही, तर मग कोणाशी बोलणार? या जगात माझे आहेच कोण?" तसे मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की कैलास काकांचे लग्न झाल्यानंतर एका वर्षानंतरच त्यांच्या पत्नीशी त्यांचा घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून ते एकटेच, सिंगल, राहत होते। माझ्या बाबांनी त्यांना अनेकदा दुसऱ्या लग्नासाठी आग्रह केला, पण त्यांनी नकार दिला। मग मी काकांना म्हटले, "काका, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे." काका म्हणाले, "बोल ना बेटा, काय गोष्ट आहे?" मी म्हटले, "काका, जेव्हापासून बाबा आपल्याला सोडून गेले आहेत, तेव्हापासून आई खूप उदास राहू लागली आहे। ती ना कोणाशी बोलत आहे, ना नीट जेवत आहे। तुम्ही काही दिवसांसाठी आमच्यासोबत राहण्यासाठी येऊ शकता का?" काका थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, "हो बेटा, का नाही?
जसा मी माझ्या घरून ऑफिसला येतो तसाच तुझ्या घरून येत जाईन. त्यात विचारण्यासारखे काय आहे. एवढे बोलून मी काकांना बाय म्हटले आणि फोन ठेवला. त्यानंतर मी काकांविषयीच विचार करत राहिले. संध्याकाळी जेवण करण्यासाठी आम्ही टेबलपाशी बसलो होतो. अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला. मी धावतच दरवाजापाशी गेले आणि दरवाजा उघडला तर समोर कैलास काका उभे होते. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. पण आई मात्र अजूनही तोंड लटकवून टेबलपाशी बसली होती आणि तिने काकांकडे पाहिलेही नव्हते. तेव्हा काकांनी आपल्या तोंडावर बोट ठेवून मला शांत राहण्याचा इशारा केला. मीही तो इशारा समजले आणि शांत राहिले. काका अगदी हळू पावले टाकत आईच्या मागे जाऊन उभे राहिले आणि मागून आईच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवले. हे पाहून आई डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिला प्रयत्न करताना पाहून कैलास काका म्हणाले, "ओळखा पाहू कोण?" आईनेही काकांचा आवाज ओळखला आणि ती म्हणाली, "कैलास भाई, तुम्ही कधी आलात?" काकांनी आईचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, "जेव्हा तू तोंड लटकवून बसली होतीस तेव्हाच आलो. त्यावेळी मी पाहत होते आणि अनुभवत होते की कैलास काका आल्यामुळे आई किती आनंदी झाली होती. आता तिच्या मनात जणू काही टेन्शन्स उरले नव्हते." तेव्हा काका म्हणाले, "आता मी नेहमी तुमच्यासोबतच राहीन आणि कधीही जाणार नाही. शेवटी मी माझ्या मित्राच्या कुटुंबाला असे रडत कसे सोडू शकतो. आता हा मित्र आपली मैत्री निभावण्यासाठी आला आहे." काकांचे हे बोलणे ऐकून मलाही खूप आनंद झाला की काका आता आमच्यासोबतच राहतील आणि आम्हालाही बाबांची उणीव कधी भासणार नाही. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर काकाही आमच्यासोबत टेबलवर बसून जेवण करू लागले. जेवणानंतर त्या दिवशी आम्ही सर्वजण एकाच खोलीत झोपलो आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो. त्यानंतर काकांना सकाळी ऑफिसलाही जायचे होते आणि त्यांना झोपही येत होती, म्हणून ते झोपी गेले. मी सुद्धा काकांच्या छातीवर डोके ठेवून झोपले होते आणि तसेच झोपी गेले. सकाळ कधी झाली हे समजलेच नाही. सकाळी आम्ही सर्वांनी एकत्र नाश्ता केला आणि काका ऑफिसला निघून गेले. आता दररोज असेच चालू लागले. आता मी काकांना माझे बाबा मानू लागले होते, कारण ते कदाचित बाबांपेक्षाही अधिक प्रेमळ होते, जे आमच्यासोबत राहत होते. एका रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते आणि मी एक अतिशय वाईट स्वप्न पाहिले, ज्यात माझे बाबाही होते. अचानक माझी झोप उघडली, तेव्हा मी पाहिले की मी माझ्या खोलीत झोपले आहे आणि माझ्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत आहेत. मला खूप तहान लागली होती, म्हणून मी उठले आणि पाणी पिण्यासाठी जग उचलले. तेव्हा मला दिसले की जग पूर्णपणे रिकामे आहे. मग मी विचार केला की किचनमध्ये जाऊन पाणी प्यावे. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि जग घेऊन किचनच्या दिशेने जाऊ लागले. वाटेतच आईची खोली होती आणि पुढची खोली काकांची होती. जेव्हा मी काकांच्या खोलीच्या जवळ पोहोचले, तेव्हा तिथून काही विचित्र आवाज येत होते. मी विचार केला की कदाचित काका टीव्ही पाहत असतील आणि मी काहीही लक्ष न देता पुढे जाऊ लागले. तेव्हा तो आवाज अधिकच वाढला. मी विचार केला की नक्की काय असू शकेल. मग मी पुन्हा काकांच्या खोलीच्या जवळ पोहोचले, तेव्हा आईचे आवाज ऐकू येऊ लागले. मी विचार केला की इतक्या रात्री आई काकांच्या खोलीत काय करत असेल. मी माझा कान दरवाजाला थोडा टेकवला आणि आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा मला काही गोष्टी स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्या. आई म्हणत होती, "कैलासजी, थोडं सावकाश करा. अंजलीला ऐकू गेलं तर ती काय विचार करेल." हे ऐकताच जणू माझ्या अंगातून विजेचा झटका गेला. मी तिथेच पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिले. मग मी विचार केला की आत नक्की काय सुरू आहे. पण मी आत पाहू कसे? खोलीला खिडकी नाही आणि वरून दरवाजाही आतून बंद आहे.
तितक्यात माझ्या मनात एक कल्पना आली. दरवाजाच्या ज्या छिद्रातून चावी घातली जाते तिथे मी माझा एक डोळा लावून आत पाहू लागले. आता सर्व काही माझ्यासमोर स्पष्ट होते. मी पाहिले की आई काकांसोबत क्रिकेट खेळत होती आणि काका सलग चौकार षटकार मारत होते. हे पाहून मी थक्क झाले की असेही काही घडू शकते. हे सर्व पाहून माझा हात नकळत त्या जागेवर गेला जिथे नको होता आणि मी स्वतःचे भान हरवून बसले. थोड्या वेळानंतर आई बेडवर बेभान होऊन पडली आणि काकांना म्हणाली, कैलास भाई, आता तुम्ही आम्हाला कधीही सोडून जाऊ नका. काकाही नाक मुरडत म्हणाले, मी आता कुठेही जाणार नाही. मी नेहमी तुझी आणि अंजलीची काळजी घेईन. आता काका आईशी बोलत होते तेव्हा मीही थोडी सावरले आणि तिथून निघून गेले. मी किचनमधून पाणी घेतले आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन झोपले. पण आता झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती, कारण तेच दृश्य वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होते. इकडे तिकडे कुशी बदलता बदलता सकाळ कधी झाली हे समजलेच नाही. आज मी काका उठण्यापूर्वीच उठले आणि बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली. आज मी हलक्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये मी खूपच सुंदर दिसत होते. तो ड्रेस थोडा पारदर्शक असल्यामुळे आतील सर्व काही स्पष्टपणे दिसत होते. जेव्हा मी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा मी पाहिले की काका सोफ्यावर बसून नाश्ता करत होते. मी बाथरूममधून बाहेर येताना टॉवेलने माझे ओले केस